सत्तेत सोबत जावं अशी देखील अजितदादांची इच्छा होती। विलिनीकरणानंतर जयंत पाटील सत्तेमध्ये जाणार होते। महायुतीसोबत जाण्याची मानसिक तयारी झाली होती। जयंत पाटलांनी महायुतीसोबत जाण्यावर आता एक मोठं वक्तव्य केलंय। सत्तेत सोबत यावं अशी अजितदादांची तीव्र इच्छा होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी केलाय। टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत जयंत पाटलांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार समर्थकांनी सत्तेत जाण्याची मानसिकता तयार केल्याचंही सांगितलं। आणि या संदर्भात बोलताना अजितदादा अनेक वेळा सभागृहातही सत्ताधारी बाकांच्या बाजूला जयंत पाटलांनी यावं असं म्हटलेले होते, असं जयंत पाटलांनी सांगितलं। विलिनीकरणाच्या माध्यमातून अजित पवारांची ती इच्छाही पूर्ण झाली असती, असं जयंत पाटलांनी सांगितलंय। महायुतीमध्ये जाण्याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते किती अनुकूल होते हे सांगण्यासाठी जयंत पाटलांचं हे वक्तव्य आता पुरेसं ठरलंय। तुम्हाला नाही वाटलं तेव्हा जावं अजित पवारांसोबत की त्यांनी एक भूमिका घेतली, आपणही सत्तेत जावं किंवा असं त्यांच्यासोबत असावं? नाही, त्यांचा आग्रह होता, बोलवत होते। अगदी शेवटी विधानसभेतही बोलवायचे ते। विधानसभेच्या फ्लोअरवर देखील एक दोनदा त्यांनी त्याचे उल्लेख केलेले। त्यांची तीव्र इच्छा होती की मी त्यांच्यावर यावं। मग आता हे एकत्रीकरण होतंय, त्यामुळे ती त्यांची इच्छा आणि माझी इच्छा पूर्ण झाली असती असा आमचा अंदाज होता। तर विलिनीकरणानंतर आता जयंत पाटील देखील सत्तेमध्ये जाणार होते। महायुतीसोबत जाण्याची मानसिक तयारी झाली होती, असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत जयंत पाटलांनी हा दावा केलेला आहे। तर झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत जयंत पाटलांनी अनेक दावे केलेले आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सूरज चव्हाण सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। चव्हाणजी, जयंत पाटलांनी आमच्या या विशेष मुलाखतीमध्ये अनेक दावे केलेले आहेत, अनेक महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत। सत्तेत सोबत जायचं अशी अजितदादांची इच्छा होती, असं त्यांनी म्हटलेलं आहे। विलिनीकरणासंदर्भातल्या सर्व चर्चा झालेल्या होत्या, केवळ आता तारीख ठरायची होती, त्यासाठी शेवटची बैठक झाल्याचं जयंत पाटील म्हणतायत। तुम्ही कसं पाहताय? नाही बघा, विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, नाही झाल्या होत्या याबाबतचा खुलासा म्हणजे अजितदादांसोबत त्यांच्या चर्चा झाल्या होत्या आणि खुलासा ते करतायत। काही लोक त्यांच्यातलीच जे बैठकीला उपस्थित होते ते म्हणतात 12 फेब्रुवारीला आमचं ठरलं होतं, काही लोक 12 डिसेंबरला करणार होते, आज म्हणतायत की फक्त तारीख करायचं जाहीर राहिलं होतं। म्हणजे अशा वेगवेगळ्या चर्चा त्यांच्याकडनंच येत आहेत। त्याच्यामुळं तो विषय आमच्यासाठी दादांसोबतच जे दादांचा निधन झालं त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना तो धक्का आहे, त्या धक्क्यातून आम्ही आता सावरतोय। यावरती चर्चा जी काय होईल ती वरिष्ठ पातळीवरती होईल, परंतु ते आता चर्चा का करतात? एकीकडे ते म्हणतात आमच्यासाठी विषय संपलेला आहे, एकीकडे त्यांच्याकडनं तारखांमधला प्रत्येक जण वेगवेगळे तारखा सांगतोय। त्याच्यामुळं त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, काय ठेवायचा हे त्यांचा वेगळा भाग आहे। परंतु ही जी काही चर्चा आहेत ही दादांच्या निधनानंतरच्या चर्चा आहेत। दादा म्हणजे हयात असताना दादांनी त्यांच्या कुठल्या तर सहकार्यासोबत चर्चा केली असेल किंवा आमच्या सहकार्यासोबत चर्चा करायची राहिली असेल, त्याबाबत आता आमचे सर्व वरिष्ठ लोक बसून त्या बाबतीत निर्णय घेतील। सूरज चव्हाणजी, विलिनीकरणाच्या ह्या चर्चा झाल्या हा एक मुद्दा आहेच, मात्र त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित केलाय। या सगळ्या विलिनीकरणाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आलेल्या होत्या, विलिनीकरण ठरलेलं होतं जवळपास, त्यामुळेच अपघात झाला, त्याच काळात हा अपघात झाला, त्यामुळे शंका आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। ते बघा, आज दादांचा घात की अपघात याच्यावरती महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची शंका आहे आणि त्याबाबत तपास चालू आहे। खरं तर अशा पद्धतीचे विधान एका जबाबदार व्यक्तीकरण करणं हे मला वाटतं कुठेतरी संयुक्तिक राहणार नाही। प्रत्येकानं ही घात की अपघात याबद्दलचंही केलं पाहिजे, परंतु असे कुठेतरी प्रसंग जोडून त्याला एक वेगळ्या चौकटीत उभं करणं किंवा एक वेगळं वातावरण निर्माण करणं मला वाटतं हे चुकीचं राहील। परंतु आपल्या प्रत्येकाची भावना आणि भूमिका हीच राहिली पाहिजे। अजितदादाच्या अपघाताची घाताची जी काही आहे त्याची सखोल चौकशी होऊन तो रिपोर्ट महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावं, यासाठी सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे। फक्त प्रत्येक जण आपली राजकीय पोळी जर यावरती भाजायला लागलं तर कुठेतरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळ्या दिशेने जाईल। ती संस्कृती जपण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं, एवढंच माझं म्हणणं आहे। ठीक, सूरज चव्हाणजी धन्यवाद, झी 24 तासशी बातचीत केली त्यासाठी।